बटाट्याची नेहमी तीच भाजी खाऊन खूप कंटाळा येतो. बटाट्याची सुकी भाजी, ग्रेव्हीवाली भाजी आणि अजून असे बरेच प्रकार बटाट्याचे भाजीचे. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा लसूण विरहित दम आलू. ते कसे बनवायचे याची रेसिपी खूप सोपी आणि खूप टेस्टी आहे. तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकतात. गरम गरम पोळी, वाफाळलेला भात याच्याबरोबर अप्रतिम लागतो. तर फार वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला. मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये. आता इथे मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतले. टोमॅटोमधल्या बिया नेहमी काढून मगच टोमॅटो वापरावे, त्यामध्ये क्षारचं प्रमाण खूप जास्त असतं. तर या टोमॅटोची आपण प्युरी बनवून घेतली आहे. आता इथे 1 कप जसं मी दही घेतलेलं आहे. दही छान फेटून घ्यायचं. त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची 1.5 चमचा, 1 चमचा धने जिरे पावडर, अगदी थोडं पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी काळे मिरी पूड, 1 चमचा बडीशेप पावडर, पाव चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीसाठी आपला मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. आता इथे मी लहान साईजचे बटाटे घेतलेत 250 ग्रॅम म्हणजे पावशर. आता या बटाट्याची सगळी साल काढून घेतलेली आहे. बटाटे तेलात आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम लो करत करत आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान मस्त असा गोल्डन रंग आला आहे. बटाटे तळण्याचे यासाठी कारण बटाटे लवकर शिजतात, म्हणून आधी आपण थोडे तळून घ्यायचे आहेत. त्याच तेलात मी जिरं, तेजपान, हिंग आणि आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली. ही छान परतून घ्यायची. त्यानंतर हळद घेतले पाव चमचा आणि त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती टाकून घ्यायची. आता ह्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता छान मस्त प्युरी जी आहे ती परतून झाली आणि जो दहीचा मसाला आपण तयार केलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा. या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग हा मसाला टाकायचा आहे. छान परतून घ्यायचा आहे, एकदा मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण इथे गॅस ऑन करणार आहोत पुन्हा आणि सतत हलवत राहायचे जेणेकरून दही फाटणार नाही. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल इतपत आपण पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. घट्ट पातळ तुम्हाला जशी याची कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं. त्यानंतर इथे फ्राय केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला मीडियम गॅसवर छान मस्त भाजी उकळू द्यायची आहे. त्याआधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरतून थोडी कसुरी मेथी. आता आपण भाजीला छानपैकी उकळू देऊया. बटाटे शिजेपर्यंत आपल्याला छान मस्त उकळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता भाजीचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि तरीसुद्धा छान आलेली आहे. तुम्हाला मी बटाटेसुद्धा शिजले ते दाखवते. हे बघा, कच्चेच बटाटे आपण घेतले होते पण ते फ्राय केल्यामुळे लवकर शिजले. तर अशी ही सोपी आणि मस्त भाजी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, टिफिनला द्या. मुलांनासुद्धा अशा नवीन वेगवेगळ्या भाज्या बनवत चला. त्यानंतर इथे कोथिंबीर टाकलेली आहे. आपले पेज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहे. लाईक्स फॉलो नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असाच एका छान मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.